गुड मॉर्निंग, नमस्कार. आज एक नवीन रिच्युअल्स मी आपल्यापुढे घेऊन आलेली आहे. त्याआधी सर्वप्रथम संक्रांतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज भोगी आहे आणि त्या भोगीस निमित्त देखील आपणाला खूप खूप शुभेच्छा मी देत आहे. तर आज दुसरा वर्षाचा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे शाकंभरी पौर्णिमा आज आहे. पौर्णिमा म्हणजेच फुलमून व या वर्षाचा हा पहिला फुलमून आहे आणि त्यानिमित्त काही आपण रिच्युअल्स करून आपल्या आयुष्य आपण सुखी आणि आनंदी आणि भरभराटीचं करू शकतो. यापैकी एक रिच्युअल्स मी आज आपणाला पुढे सादर करीत आहे. तर यासाठी आपण सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर किंवा आता संध्याकाळी जरी तुम्ही केलं तरी चालेल, एक बकेट घ्यायची, पाण्याची बादली घ्यायची, त्यात पाणी भरून त्यामध्ये सी सॉल्ट म्हणजे आपण जे जेवणात वापरतो ते सॉल्ट नाही, तर जाड सॉल्ट विकत मिळतं, तर ते सॉल्ट आपण घ्यायचं, बकेटमध्ये टाकायचं एक मूठभर असं साधारण, आणि त्याने संपूर्ण घरातील लादी आपण पुसायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं. हा एक रिच्युअल्स आहे. दुसरा रिच्युअल्स म्हणजे आपल्या मनाची निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या रिच्युअल्समध्ये आपण काय करायचं, तर एक पेपर आणि पेन घ्यायचा. पेन कोणता, तर ब्लॅक पेन घ्यायचा, आणि पेपरवर एखाद्या व्यक्तीबद्दल आपले काही क्लेश असतील, काही आपले मतभेद झालेले असतील, त्या व्यक्तीने आपल्याला दुखवलं असेल, तर अशा व्यक्तीला आपल्यासमोर ती व्यक्ती बसली आहे असं समजून आपण त्यांना एक लेटर लिहायचं. लक्षात ठेवा, लेटर लिहिण्यासाठी ब्लॅक पेन वापरायचं, आणि ब्लॅक पेनने आपण आपलं जे काही म्हणणं असेल ते त्या लेटरमध्ये मांडायचं. त्यानंतर ते लेटर आपण परत वाचून घ्यायचं, आणि ती व्यक्ती थोडा वेळ शांत बसून राहायचं. जशी काही ती व्यक्ती आपल्याला तिची बाजू मांडते आहे असं समजून त्यांची पण बाजू आपण समजून घ्यायची. आणि त्यानंतर शेवटी आपण त्या लेटरवर आय लेट गो, म्हणजे हे इव्हेंट आपल्या आयुष्यातून आपण कायमची नाहीसी करून टाकत आहेत. नंतर ते लेटर तुम्ही फाडून टाकायचं, आणि एका डिश घ्यायची, स्टीलची प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये ते लेटर तुम्ही पूर्णपणे जाळून फ्लश आऊट करून टाकायचं. त्यानंतर आपले हातसुद्धा स्वच्छ असे पाण्याने स्वच्छ साबणाने वगैरे धुवून टाकायचे. जमल्यास आपल्याला जर आंघोळ करता आली तर आंघोळ पण करायचं, आणि ही गोष्ट आपल्या आयुष्यातून लेट गो करून टाकायची. आता परक्या व्यक्तीबद्दल असेल तर आपण त्यांना लेट गो करू शकतो, परंतु एखादी आपल्याच घरातली व्यक्ती असेल तर त्यांना आपण काही लेट गो करू शकत नाही. तर अशा वेळेस आपण काय करायचं, की ती घटना लेट गो करून टाकायची, आणि आपण स्वतःला हील करायचं. आपण हील झाल्यानंतर समोरची व्यक्तीसुद्धा हील होत असते. तर मला असं वाटते हे 2 रिच्युअल्स आपल्याला समजले असतील, आणि आपण ते नक्की कराल अशी मी आशा बाळगते. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.